भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी वळंगते द्वारे, नवजता दुरे दवडिता, तेथे दृष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझे, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटले हळहळ त्रिगुणाचे, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवे कामार होऊन या, अष्टमहासिद्धी वळंगते द्वारे, नवजता दुरे दवडिता, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, तुझरे चरणा संताची या, चरणा संताची या, तुझरे चरणा संताची या, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोण्य आता, काय माझी वाणी मानेल संतासे, रंजो चित्तासे आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, विठला विठला भक्तीचे ते वर्मजयाचे हाते, तया घरी शांती क्षमा दया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्व उद्धारक यांचा हा पादचरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये देवाला, संताला, शास्त्राला मान्य असणारी भगवत भक्ती
ज्या भाग्यवान साधकाच्या हृदयामध्ये प्रगट झालेली आहे, वर्मात्मक रहस्यात्मक भक्ती ज्या हृदयात प्रगट झाली, अशा अंतरंग भक्ताला ते भक्तीचे बहिरंग आणि अंतरंग जे फल प्राप्त होतात, त्या फलाचं वर्णन या भागात करतात. भगवंताच्या असीम अमर्याद अहेतुकी निर्हेतुकी परमकृपेने तथा संत महापुरुषांच्या परमाणु अनुग्रहाने आपल्या या सकनेवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून, अर्थात हे 53 वर्ष आहे, मोठ्या भक्तिभावाने हा भक्तिमत महोत्सव अखंड अव्याहतपणे निर्वेदपणे निर्विघ्नपणे संपन्न होत असतो. याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने हा भक्ती महोत्सव अर्थात अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. त्यातील ही चिंतनाची सेवा आपल्या गावातील हरिभक्तीपरायण वामन महाराज शेळके यांच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांच्या वतीने माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. विठ्ठला चिंतनासाठी जो अभंग निवडलेला आहे तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबार आहे, भक्तीच्या फलाचं वर्णन करतात. जी भक्ती देवाला संताला शास्त्राला मान्य असणारी भक्ती ज्या भाग्यवान साधकाच्या हृदयात प्रगट झाली, त्या भाग्यवान साधकाला जे भक्तीचे फल प्राप्त होतात, त्या फलाचं वर्णन करतात. अर्थात आपल्याही जीवनामध्ये अशी भक्ती प्राप्त व्हावी, आपलंही जीवन भगवंत मान्य व्हावं, भगवत मान्य व्हावं, बस आपली ही सेवा देवापर्यंत पोहोचावी आणि आपल्याही जीवनामध्ये हे भक्तीचे फल प्राप्त व्हावेत, यासाठी आपण या अभंगाचं चिंतन करणार आहोत. मानवी जीवन आहे केवळ आणि केवळ भगवंताच्या दर्शनासाठी आहे. या जन्मात प्रभूचं दर्शन झालं नाही तर अन्य कोणत्या जन्मात तेवढी सुलभ सुगम सुविधा नाही. बस मानवी देहाची निर्मिती भगवंताने जे केलेली आहे केवळ आणि केवळ त्याच्या दर्शनासाठी, जन्मरणाचं दुःख घालवण्यासाठी. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये असं वर्णन केलं की अनेक सृष्टी जलचर खेचर भूचर आणि प्राणी मात्र निर्माण केले. या सर्वांकडे पाहून देवाला आनंद वाटला नाही आणि सर्वात शेवटी देवाने ही मानव योनी निर्माण केली. आणि मानव योनीचा उदात्त हेतू जर काय असेल, केवळ भगवंताचं दर्शन या देहाच्या माध्यमातून व्हावं. देवे दिला ध्येय भजना गोमटा, औष्याच्या साधने सच्चिदानंद पदिवे घेणे. आणि म्हणून मानवाचा देह आहे प्रभूच्या दर्शनासाठी. संत महात्म्यांचे अनंत उपकार आहेत. संत महात्म्यांनी भगवत प्राप्तीचे अनेक विध साधनं सांगितली, अनंत साधनं सांगितली. अनंत साधनं सांगत असताना त्यामध्ये 2 प्रणाली आहे. एक प्रणाली अशी आहे, अधिकार प्रत्वे साधना सांगतात आणि युगपरत्वे साधना सांगतात. अधिकार प्रत्वे शब्दाचा अर्थ आहे प्रभूच्या दर्शनाला योग्य लायक पात्र ज्याचं अंतःकरण आहे. कोणत्याही युगामध्ये त्याला एकच साधन आहे, ते आहे ब्रह्मज्ञान. विवेक वैराग्य साधन चतुष्ट संपन्नता ज्याला म्हणतात, हे जर ज्या भाग्यवान साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त आहे, त्याला कोणत्याही युगामध्ये एकच साधना, ते ब्रह्मज्ञान आहे. पण ज्याचा अंतक विमल विशुद्ध नाही, निर्मल नाही, पवित्र नाही, तर अशा जीवासाठी, अशा प्राणी मात्रासाठी प्रत्येक युगात भिन्न भिन्न साधना सांगितली. कृतयुगामध्ये ध्यान सांगितलं, नंतर त्रेतायुगामध्ये यज्ञ सांगितला, द्वापार युगामध्ये पूजा सांगितली, कलोत धरी कीर्तनात. अर्थात कलियुगामध्ये कलो केशव हरी कीर्तन असं पण वर्ण भागवत महात्म्यामध्ये आहे. आणि महाभारतामध्ये कलोत धरी कीर्तनात असं आहे. मग कलियुगामध्ये भगवत भक्ती आहे. कलोतु केवला भक्ते हे ब्रह्म साविज्य कारणे सत्यादि त्रियुगे बोध वैराग्य मुक्ती साधकौ कलोतु केवला भक्ते हे ब्रह्म साविज्य कारणे. कलियुगामध्ये भक्तीने भगवान भेटणार आहे. काय आहे, कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य फार मोठं होतं, लाखो वर्षाचं आयुष्य असायचं. कारण त्या काळामध्ये प्राण राहत होता, हाडामध्ये राहत होता. होते चास्तिगत प्राणा त्रेतया मांस संस्थिता द्वापारे रुधिरम यावत कलो अन्येषु संस्कृता.
कृतयुगामध्ये हाडामध्ये प्राण राहत असल्यामुळे माणसाचं प्रदीर्घ आयुष्य होतं असं सांगतात. पूर्वीचे महापुरुष सांगतात हाडं 30 वर्ष मनुष्य मेल्यानंतर 30 वर्ष नष्ट होत नाहीत म्हणे. आणि म्हणून हिरण्यकशिपूने 7व्या स्कंदामध्ये असे दिव्य अघोर तपश्चर्या 10,000 वर्ष ऊर्ध्व बाहू नभो दृष्टीही, हात आकाशावर केले तर आकाशाकडे नजर आहे, आणि 10,000 वर्ष डाव्या पायाच्या अंगठा उभा राहिला, त्या शरीराचं वारूळ तयार झालं, रक्तमोहन संपून गेलं, पण जिवंत होता. का? प्राण हाडामध्ये राहत होता. मला पुढचं सांगायचं नाही. अर्थात म्हणून प्रदीर्घ आयुष्य असायचं. तपश्चर्या 50-50 वर्ष 1000 वर्ष करायचे. नंतर पुढे आयुष्य कमी होत गेलं. पुढे कृत त्रेतायुगामध्ये मांसात प्राण राहू लागला. हाडापेक्षा मांस कमी टिकावं असतं म्हणून माणसं आयुष्य कमी होऊ लागलं, पावित्र्यही कमी होऊ लागलं. नंतर द्वापर युगामध्ये प्राण आहे रक्तामध्ये राहू लागला. हाड आणि मांसापेक्षा रक्त कमी टिकावं असतं, आयुष्य कमी झालं. आणि कलियुगामध्ये प्राण हाडात राहत नाही, काय आहे, मांसात राहत नाही, रक्तात राहत नाही. कलू अन्येषु संस्कृता, कलियुगामध्ये प्राण अन्नात राहतो. जुन्या काळामध्ये वैद्यकीय शास्त्र प्रगल्भ नव्हतं, खेड्यापाड्यामध्ये एवढे सुविधा नव्हती. मग मनुष्य मेला कसं ओळखायचं, किंवा आता हे थोड्या दिवसात मरण कसं ओळखायचं? ज्या वेळेला 8-4 दिवसात मनुष्य मरणार आहे तेव्हा कोणतंच ते अन्न ग्रहण करत नाही. ते शरीरात अशी यंत्रणा तयार होते, काही जरी ते बाहेर फेकतं ते शरीर, काही टाकलं ते. आपण जुन्या काळामध्ये पिठाचं पाणी करून द्यायचे त्याला, तर तोंडात टाकलं की बाहेर फेकायचं ते. शरीर ग्रहणच करत नाही, कारण त्याची ग्रहण करण्याची क्षमता संपून गेलेली असते. मग जुन्या काळात म्हणायचं ह्याचं अन्न पाणी उठलं. आपल्या मराठवाड्यातली म्हणायचं जुन्या काळात, बरं का, आपल्याकडे जुन्या अन्न पाणी उठलं ह्याचा अर्थ आहे आता लवकर मरणार. कारण कलियुगामध्ये प्राण राहतो अन्नात. किती 10-15 दिवस माणसं जेव्हा बिना अन्न पाण्यात राहतील, पुन्हा अन्न घ्यावंच लागेल ना. आणि म्हणून आयुष्य 100 वर्ष सांगितलं. त्यामध्ये शतगण्य अर्धरात्र खाय, मध्ये बाल तुपडारो काय असं एक गणना त्यामध्ये केली गेली. आणि मग एवढा अल्पायू आहे. कलियुगामध्ये कराळ असा भयानक कलिकाल आहे. अनेक प्रदूषण आहेत, अनेक सर्व असुरी प्रवृत्ती आहे. आणि अशामध्ये प्रभूचं दर्शन होण्यासाठी सुलभ सुगम सर्व अधिकार सभ्यता ज्याला म्हणतात, स्वयंपूर्ण जे साधन आहे ती भक्ती साधना सांगितली. भक्ती साधनेला अन्य साधनाच्या सहचार्याची गरज नाही, कुणाची मदत लागत नाही, कुणाच्या कुबड्या लागत नाहीत. आपल्या मराठी भाषेमध्ये ते स्वतंत्र साधन आहे. भक्ती स्वयंभू साधन आहे, स्वतंत्र साधन आहे. आणि म्हणून आणि हे कोणालाही करता येतं. लहान लेकरू, म्हातारा माणूस, गरीब श्रीमंत, कोणी यारी यारी लहान थोर सकळाशी ती आहे अधिकार. आणि म्हणून सर्व अधिकार सेव्य भक्ती आहे. भक्ती कोण करत नाही, मीही करतो, आपण सर्व भक्ती करतो. पण साधू संताला ज्या भक्तीच्या माध्यमातून अभंगात वर्णन केली फलं प्राप्त झाली, ही फलं आपल्या जीवनात मिळत नाहीत. ह्याचा अर्थ आपली भक्ती देवापर्यंत जात नाही. मग भक्ती, ज्या भक्तीने ही फलं प्राप्त होतील, भगवान भेटेल, ती भक्ती तरी कशी आहे? अर्थात ही भक्ती रहस्यात्मक वरमात्मक जी भक्ती ज्या भाग्यवान साधकाच्या हातात जर आली तर काय आहे, भक्तीचं अंतरंग फल चिर शांती आहे. समाधान, शांती, क्षमा, दया ही दैवी संपत्ती ते नृत्य करते, हृदयात नांदते. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात अष्टमहासिद्धी
सिद्धी ओळख दया शांती क्षमा दया दया घरी शांती दया अष्टमहासिद्धी 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 ओळखती द्वार अष्टमहासिद्धी 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 ओळखती द्वार भक्तीचे देवर मानयाची हाती दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती क्षमा दया भक्तीचे देवर माझयाची हाती घरी क्षमा दया दयाची घरी शांती क्षमा दया परमात्मक रहस्यात्म भक्ती ज्या भाग्यवान साधकात घरी नाम हृदयात प्रकट झाली त्या हृदयामध्ये तया घरी शांती क्षमा दया हातात हस्तगत झाली तर त्या हृदयात शांती क्षमा दानते. भक्ती म्हणजे काय, वर्म म्हणजे काय, भक्तीचं वर्म काय आहे आणि ती वर्मभक्ती काय आहे आणि मग त्या भक्ताच्या हृदयात शांती क्षमा दया कशी नांदते. अगोदर दया क्षमा हा क्रम का घेतला नाही, अगोदर शांती दया क्षमा असा क्रम का घेतला. अर्थात शांती क्षमा दया दया क्षमा शांती असा क्रम घेतला नाही. शांती क्षमा दया का घेतला तर आपण अल्पबुद्धीने अल्पसेवेळेमध्ये भगवंताच्या कृपेने चिंता करण्याचा प्रयत्न करू. भक्ती तो शब्द आहे व्याकरणामध्ये भदसेवायाम भंजो अमर्दणे दोन क्रियापदापासून धातूपासून भक्ती शब्द बनतो. त्याचा अर्थ आहे भजनम भक्ती आणि भंजनम भक्ती. अर्थात भद शब्दापासून भजन शब्द बनला. भजन आपण जे करतो हे भजन आहे. खरा भजन शब्दाचा अर्थ सेवा. भदसेवायाम त्या क्रियापदाचा अर्थ आहे व्याकरणात सेवा. भजन शब्दाचा अर्थ हे आपण जे करतो हे भजनच आहे, पण खरं जे भजन आहे ते सेवा अर्थ आहे बरं का. किंवा भजन शब्दार्थ करता भजनम भक्ती. भजन भजन म्हणजे काय, भजनम नाम रसास्वादनम. रसास्वादन शब्दार्थ कसा आहे ते श्रवणातले दोष वगैरे आहेत तो रसास्वादन तो अर्थ आहे. आपण शेतकरी आहोत. पावसाळ्यामध्ये गुरं जर आपण डोंगरावर चारण्यासाठी घेऊन गेलो दिवसभर ते गुरं कोटा चारा साठवतात. रात्री जर गोठ्यात बांधले, आपण कोटा म्हणतो किंवा गोठा, गोठ्यात किंवा कोट्यात बांधले दिवसभर चारा पोटात साठवतात. रात्री गोट्यात बांधल्यानंतर एक एक घास मुखात घेतात आणि डोळे झाकतात रवंथ करतात. रोत म्हणतो रवंथ करतात. दिवसभर चारा साठवतात, रात्री ते एक एक घास मुखात घेतात आणि रवंथ करतात, रसाचं सेवन करतात. रसस्वादनम. जसं दिवसभर त्या जनावर चारा गोळा करतात, रात्री ते एक एक घास करून रसाचं सेवन करतात. तोपर्यंत तसं जोपर्यंत इंद्रियामध्ये पाटव्य आहे, बुद्धी प्रगल्भ आहे, शरीर सशक्त आहे, तोपर्यंत अधिकारी महात्म्याच्या चरण सानिध्यामध्ये संतांची वचनामृत ऐकली पाहिजे. हे अमूल्य हा मानवी देह पुन्हा पुन्हा नाही, कुठेही जीवन भटकत गेलं नाही पाहिजे. संत महात्म्यांच्या सहवासामध्ये हे अमृत वचने ऐकले पाहिजे, बहुश्रुत झालं पाहिजे, पुष्कळ चांगले वचन ऐकले पाहिजे. जर चारा साठवतात तसं भरपूर ऐकायचं आणि भरपूर ऐकणं. तुकाराम महाराज काय म्हणतात हे सांगण्यापेक्षा कमर बांधून काही कमी करायची. आम्ही ज्या गुरुदेवाकडे शिकलो आमचं काय भाग्य आहे. त्यापैकी आमचे परमश्रद्धेय शांतीब्रह्म प्रातस्मरी आपले बाबा कुरेकर बाबा आहेत बरं का. काय मोठे बाबा, घुले बाबा, नतुसिंह बाबा, वैद्य बाबा, निकम बाबा, काय मोरे फार मोठी महापुरुष होते. ते मोठे बाबा असून ते 40 वर्ष अध्यक्ष होते. 95 वर्ष वय होतं त्यांचं. 95 गेले तेव्हा, 95-96 फार मोठे दिव्य महापुरुष. 18वा अध्याय ज्ञानेश्वरीचा त्यांच्या मुखात मी ऐकला आणि 18वा अध्याय ऐकत असताना फार गोड वयात 18व्या अध्यायामध्ये बुद्ध्या विशुद्धया व्यक्तो धृत्यात्मानं नियम्यच. इथून अभ्यास सांगितला. कोणता अभ्यास? कीर्तनाचा नाही, देवाच्या दर्शनाचा. प्रभूचं दर्शन कसं होतं साधकाला, प्रभूचं दर्शन होण्यासाठी त्यांनी कशी साधना केली पाहिजे. गुरु दाविल्या वाटा येऊन वीरतीर्थ तटा धोण या मळकटा बुद्धीचा तेणे, तिथून सुरुवात आहे.
अहंकारम बलम दर्पं काम क्रोध परिग्रह उच्च निर्मळ शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. हे पुढचे श्लोक आहेत. बस. आणि नंतर सर्वात शेवटचा श्लोक भत्या माविजानाते यावन्यश्चास्मि तत्वतः ततो माम ततो ज्ञात्वा विशते तदनंतरम. अर्थात हे जो श्लोक आहे आम्ही गुरुदेवाच्या मुखातून ऐकलं. या श्लोकाच्या ओव्यात ना अमृत अनुभवाचं सार आहे बरं का. अमृत अनुभव बस हा अजातवाद केवळ परमात्मा त्याचं बस शेवटचं सिद्धांत आणि त्याचा अनुवाद किंवा सूत्रउपसार या ओव्याचा काय आहे ओव्यामध्ये सांगितलं असं गुरुदेवाच्या मुखातून ऐकलं. आणि त्या श्लोकावर एक ओवी आहे. तिन्ही अवस्थाचे द्वारे पाधुपहितकारे भावा भावरूप स्फुरे दृश्य जे हे तो मग अघवाची दृष्टा अनुभवाचा सुबटा धेंडा तोंडाचे. तिन्ही अवस्थाचे द्वारे ह्या दोन ओव्या तुमच्या जेवढ्या वेदांताच्या प्रक्रिया लावायच्या त्या लावा. बस संपलं. वेदांत तुम्ही हे सर्व ओव्यात आला बरं का. आणि मोठे मला इथं बोलायचं बॉब म्हणायचं जरा मला काय म्हणता घाई करण्यापेक्षा डोंगरावर जा अभ्यास कर आणि बस अनुभवाचा सुबटा धेंडा तोंडाचे. फार ते बस्तीत म्हणायचे ते काय परमार्थाची मस्ती आनंदाची मस्ती ही देवाची खरी कृपा आहे. बस बोलणं कीर्तन कला आहे बस का. अर्थात त्याचा अनुभव येणं खरा दिव्य देवाची कृपा आहे. आणि म्हणून अर्थात मी सांगत होतो भजनम भक्ती ही आणि भजनम भक्ती ही प्रभूच्या दर्शनासाठी जे जे दोष आहेत ते अडवा वया अडे दोष वैरे धोपटे रे तया माझे पहिले देहांकारो. एक एक ते नष्ट केले. प्रभूच्या दर्शनात जे प्रबल प्रतिबंध आहे ते दूर करणं आणि ते सेवेच्या माध्यमातून दूर करणं. म्हणून एक भजनम भक्ती ही आणि एक भजनम भक्ती ही देवाचे सेवा करून ते जे दोष दूर केलेत त्याला भक्ती म्हणतात. भक्ती शब्द दोन अर्थ देवाची सेवा भक्ती आणि देवाचे पाप दोष घालवणं ही सुद्धा भक्तीचा अंतःकरण. आणि त्यानंतर संत जे सांगतात एक तरी ओवी अनुभवावी किंवा एक एक अभंग महाराजांचे एक कडवच जीवनाचा उद्धार करणार आहे. एक ओवी जीवनाचा उद्धार करणार आहे. अर्थात त्या ओवीच्या अर्थाच्या अनुरूप अंतःकरणाची बैठक बनवणं एक कडव्याप्रमाणे आपलं अंतःकरण बनवणं तो सिद्धांत अंगीभूत झाला पाहिजे. सिद्धांताच्या अनुरूप अंतःकरणाची बैठक तयार झाली पाहिजे. आणि अशी जर बैठक तयार झाली तर तो दिव्य आनंद त्यालाच भक्ती म्हणतात. तेच काय भजनम रसस्वादनम. सिद्धांत संत महात्मे सांगतात त्याप्रमाणे वागण्यात बदल केला पाहिजे. संत महात्मे त्या सांगतात तसं आपण वागलो पाहिजे जगलो पाहिजे. असं जर झालं तर ती भक्ती आहे. आणि भजन सेवा अर्थात रसस्वादन वागणं ही भक्ती आहे. आणि ते दोष दूर करणे भक्ती आहे. त्यानंतर तिसरा अर्थ भागो भक्ती ही. भागो म्हणजे हिंदीमध्ये भागो पवय त्याचा अर्थ नाही. अर्थात भागो म्हणजे हे सर्व काय आपण जे भावभावात वाटण्याकरता ह्याची वाटणी त्याची वाटणी तसं हे सर्व देवाचं आहे माझं काहीच नाही. काय भावनेत बदल त्यालाच भक्ती म्हणतात. भक्ती भक्ती काय कुठं जायचं गरज नाही. बस ज्ञानेश्वर महाराज 4 भावंड जर सोडले सर्व संत महात्मे आपल्यासारखेच होतील एका भागात प्रपंचात राहणार. पण काय भावनेतला बदल हे सर्व काय प्रभूचं आहे. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. हे सर्व परमात्म्याचं आहे. हे घर असेल शेती असेल सर्व देवाचं आहे. हा देह सुद्धा देवाचा आहे. बस आणि जे जे या देहाकडून होईल ते भगवंताच्या दर्शनासाठी भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करणार आहे. अर्थात सर्व काय देवाचं आहे. ही भावना जरी झाली बस ती भक्ती होते. नुसतं भाव सर्व देवाचं आहे. आपल्याकडे मानसिक पूजा सांगतात. मानसिक पूजा देवाला एवढे फुलं व्हायचे देवाला एवढं नैवेद्य द्यायचा एवढं काही तूप द्यायचं. आता मानसिक द्यायचं म्हणजे काही किलोनं जरी दिलं तर कमी काय. पण त्याला वाटतं तू मनाला सुद्धा देत नाही. तेवढं वाटलं. आता जी माणसं मनाने देत नाहीत ती प्रत्यक्ष क्रियेत देतील का. ती काय हरिश्चंद्राचा अवतार आहेत का. बरं का हरिश्चंद्र राजा आहेत का ते. बरं का अर्थात भावना बदलली पाहिजे. सर्व देवाचा आहे. आमचे पूर्वसुरी किंवा गुरुजन सांगायचे काय सर्व लेख आपला लहान लेकरू आहे. बरं का हा साक्षात बालकृष्ण आहे. साक्षात प्रभू रामचंद्र बालरूप प्रभू रामाचं. असं जर ते असं लहान लेकरू असेल साक्षात कन्हैया आहे ही जर भावना असेल आणि या भावनेने जर आई वडिलांनी त्याची सेवा केली. सेवा तर करावंच लागते. त्याचं संगोपन केलं आंघोळ घातली त्याला कपडे घातले त्याला खाऊ घातलं. हा मुलगा आहे मुलगा नाही मुलाचं पण साक्षात कन्हैया आहे साक्षात रामप्रभू आहे भगवान कृष्ण आहे. ही जर भावना असेल
तर ती साक्षात देवाची सेवा होते. मुळात होते पण देवाची सेवा होते. भावनेत बदल, सर्व काय देवाचं आहे. हे भक्ती शब्दाचे अर्थ आहेत. त्यानंतर भक्ती जी आहे, भक्ती पुन्हा दोन प्रकार आहेत. एक साधन भक्ती आणि एक सिद्ध भक्ती. साधन भक्ती त्याला म्हणतात, अर्थात प्रभूचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बुद्धिपुरस्सर, हेतुपुरस्सर, प्रयत्नपूर्वक सायासाने जे करावं लागते ते साधन भक्ती आहे. आणि प्रभूचे दर्शन झाल्यानंतर जीवनात होत असते ती सिद्ध भक्ती व पराभक्ती आहे. साधन भक्ती करावी लागते आणि सिद्ध भक्ती होत असते. एकदा देवाचं दर्शन झालं ना, तो महात्मा झोपला, निद्रा समाधी स्थिती, झोपते ती समाधी म्हणे. बस तो चालेल ती तीर्थयात्रा, येऊन बोले ते स्तवन. बस ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायामध्ये बोलतात, बस तो कल्पितो काय, तू जे जे कल्पना करते माझी पूजा आहे, हे असे कल्पित समाधी माझी. बस बोले ते स्तोत्र आहे, झोपला तरी समाधी आहे. बस अर्थात ज्याला प्रभूचं दर्शन झालंय त्या शिरसंघाताकडून जेवढा व्यवहार आणि व्यापार होतो ती भगवत भक्तीच आहे. बस. आणि प्रभूचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बुद्धिपुरस्सर प्रयत्नपूर्वक देवाची भक्ती करावी लागते. ते होत नाही, करावं. प्रपंच होत असतो व परमार्थ करावा लागतो आणि या जन्मात मुक्त होता येतं. आणि म्हणून जे बुद्धिपुरस्सर जे करावे लागते ते साधन भक्ती. त्या साधन भक्तीमध्ये अनंत अंग आहेत. त्या अनंत अंगामध्ये दोन प्रकार आहेत. एक विधिवत जे करावं लागते वैधी भक्ती म्हणतात. षोडोपचारे देवाची पूजा करा, पंचोपचारे पूजा करा. तसा विधिशास्त्राने संतांनी सांगितलं, विधिवत जो भक्ती केले वैधी भक्ती म्हणतात. आणि बस ती देवाची पूजा करत असताना देवाचं नाव घेत असं हृदयात प्रेम भरून येणं ती रागात्मिका भक्ती आहे. राग शब्द मराठीत येतो त्याचा क्रोध असा अर्थ होतो. राग शब्द संस्कृतमध्ये येतो त्याचा स्नेह प्रेम असा अर्थ होतो. रागात्मिका प्रेम स्वरूपाचे. साधू संतांनी वैधी भक्तीपेक्षा रागात्मिका भक्ती श्रेष्ठ मांडली. अर्थात हृदयातल्या प्रेमाला महत्व आहे. किती सोहळ्यामध्ये कसा पूजा करतो त्याला फार किंमत नाही. हृदयात प्रेम काय, त्या जडभरताचं चरित्र येतं. हा जडभरत अगोदर भरत होता, नंतर हरिण झाल्यानंतर भरत असताना वयाचे 50 वर्ष जंगलात प्रभूचं चिंतन करण्यासाठी गेला. तर त्या वेळेला अगोदर तो सात्विक होता, मान भगवत भक्त होता. आणि बस तिथे गेल्यानंतर प्रभूच्या चिंतनाचं चिंतन आहे सरे तो धन्य धन काळ सारावा चिंतन आहे. बस त्या चिंतनामध्ये तल्लीन व्हायचा. आणि तल्लीन झाल्यानंतर दररोज फुलं आणायचा, देवाची पूजा. बस दिवसभर त्या पूजामध्ये, ध्यानामध्ये, चिंतनामध्ये मग्न असायचा. आणि कधी कधी एवढा अष्टसात्विक भाव दाटून यायचे, कंठ गदगद व्हायचा, हृदयात प्रेम भरून यायचं. आणि एखाद्या वेळेला त्या भक्तिप्रेमाचा उद्रेक जर हृदयात झाला तर झोपेतून उठलेला आहे, आंघोळ केलेली नाही, तसा पारसाच आहे. पण प्रभू प्रेमाचा उद्रेक हृदयामध्ये आहे. प्रभूचं प्रेम हृदयात ठासून भरलेलं आहे. हृदय प्रेमाने ओतप्रोत भरलेलं आहे. अशा वेळेला तो जो भरत आहे, भरताने आंघोळ केली नाही, त्या तांब्यातलं पाणी मूर्तीच्या डोक्यावर टाकण्याच्या ऐवजी डोळ्यातल्या प्रेमासून त्या मूर्तीला स्नान घाल. ही खरी भक्ती आहे. जीवनात एकदा तरी अशी पूजा झाली पाहिजे. आपण ज्या देवाची पूजा करतो ती मूर्ती नाही, ते फोटो नाही, ती प्रतिमा नाही, साक्षात चिन्मय असा भगवान परमात्मा आहे. ही भावना झाली पाहिजे. आणि तांब्यातलं पाणी त्या मूर्तीच्या डोक्याच्या टाकण्याऐवजी कधीतरी एक पूजा अशी झाली पाहिजे, हृदयातल्या प्रेमाने त्याला स्नान घातलं पाहिजे. आणि ज्या वेळेला हृदयातल्या त्या प्रेम आहे, डोळ्याच्या द्वारे ते प्रेमाने त्याला स्नान घालतो. बस असं सांगतात. रामकृष्ण परमहंस महात्म्याने असं वर्णन केलंय, देवासाठी एक डोळ्यामध्ये आल्या प्रेमाचा बुंद आहे, ते अनंत जन्मातलं पाप घालवतो. अनंत जन्मातलं पाप, अर्थात प्रेमाचे अश्रू असतात. आणि म्हणून हे खरी रागात्मिका भक्ती आहे. म्हणून न लगे अंघोळे तोंड धावे, असं वर्णन सांगतात. तुम्ही अंघोळ गेली तोंड काय नाही, अखंड प्रभूचं चिंतनात. म्हणून प्रेमाला फार आपल्याकडे किंमत दिलेली आहे. भाई उपचाराला किंमत नाही. तुम्ही कुठे आहात, कसे आहात, काय आहात, कोण आहात, काही मत. पण तुमचं हृदय काय, तुमच्या हृदयात प्रेम काय, तुमची भावना काय. तुमची भावना जर प्रभूविषयी असेल, कुठले काय नाही, भावनेला किंमत आहे, कोण त्याला महत्व आहे. तुमची भावना जर प्रेम भरून हृदय असेल त्याला महत्व दिले. साधन भक्तीमध्ये दोन प्रकार आहेत, एक वैधी भक्ती, रागात्मिका भक्ती, अनंत सिद्ध भक्ती आहे. आता पहा, साधन भक्ती, आता भक्ती शब्दाचा अर्थ सांगितला. देवाची सेवा करणं भक्ती आहे. देवाच्या दर्शनाचे
अडथळा करणं, दोष नष्ट करणं त्याला भक्ती म्हणतात. किंवा सर्व काय देवाचं आहे असा समर्पणाचा भाव असणं त्याला भक्ती म्हणतात. त्या भक्तीचे साधन भक्ती म्हणजे वैधी भक्ती, रागात्मिका भक्ती आहे. आता त्या भक्तीचं वर्म, आता साधन भक्तीचं वर्म काय आणि सिद्ध भक्तीचं वर्म काय? सिद्ध भक्ती म्हणजे काय? प्रभूचं दर्शन झालंय, वेदांतामध्ये दृढ अप्रोक्ष ज्ञान झालं, बस त्याला काय पुन्हा कोणती विपरीत भावनाही नाही, बस कोणतीच भावना आहे. तर तो काय आहे? एकदम दृढ अप्रोक्ष, त्याला अप्रोक्ष आणि दृढ अप्रोक्ष साक्षात्कार झाला आणि असा जीवनमुक्त महात्मा आहे. ज्या भगवंताच्या निष्कानन्य भगवत भक्तीने प्रभूचं दर्शन झालंय. अर्थात दर्शन झाल्यानंतर सुद्धा साधन कालामध्ये जे अट्टहासाने प्रभूचं भजन करत होता, प्रभूचं दर्शन झाल्यानंतर तितक्याच अट्टहासाने तितक्याच प्रेमाने पुन्हा भजन करतो. ते पुन्हा जे भजन करतो देवाच्या दर्शनात नंतर जे भजन आहे त्या भजनाच्या माध्यमातून देवाच्या दर्शनाचा आनंदाचं सेवन आहे. आणि पहिलं जे भजन आहे देवदर्शनाच्या पूर्वीचं ते देवाच्या दर्शनासाठी आहे आणि नंतर जे भजन दर्शनातला आनंद घेण्यासाठी. अर्थात साधन भक्तीतलं वर्म आहे. साधन भक्ती अनंत प्रकार आहे. भक्त प्रल्हादाने 9 प्रकारची भक्ती सांगितली. नारद भक्ती सूत्रामध्ये 11 प्रकारची भक्ती आहे. तुकोबरा आहे, ज्ञानोबरा आहे. प्रत्येकाच्या भक्तीचे साधन वेगवेगळ्या व्याख्या आहेत. अर्थात साधन भक्तीचे अनंत अंग आहेत, अनंत प्रकार आहेत. अनंत प्रकार का केले तर जगामध्ये एका स्वभावाची माणसं नाहीत. त्याचे अनाने वेशे, बस वेशही वेगळे आहेत, त्याचे रूपही वेगळे आहेत आणि त्यांच्या भिन्न भिन्न रूप असल्या भावना भिन्न भिन्न आहेत, अभिरुची भिन्न भिन्न आहेत. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. कोणाला काय आवडेल काय सांगता येत नाही. प्रत्येकाची आवड अभिरुची भिन्न भिन्न असल्यामुळे, अनंत आवडीचे प्रकार असल्यामुळे साधन भक्तीमध्ये अनंत प्रकार केलेले आहे. अनंत प्रकार. आणि त्या साधन भक्तीच्या अनंत प्रकाराचं वर्म जर काय असेल, हृदयात प्रभूचं प्रेम असणं, बस. साधन भक्ती देवाची पूजा करतो, पूजा करत असताना हृदयात प्रेम झालं. देवाचं नामस्मरण करतो, नामस्मरण करताना हृदयात प्रेम असलं पाहिजे. कथा कीर्तन ऐकतो, ही श्रवण भक्ती आहे, अर्थात हृदयात प्रेम असलं पाहिजे. साधन भक्ती कोणतीही क्रिया करत असताना त्यामध्ये प्रेम आणि शिवत असलं पाहिजे. आणि म्हणून श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंधाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आला. त्या श्लोकात असा केलाय, अर्थ केलाय, श्लोकाचा भाव असा आहे, त्यामध्ये असं वर्णन केलंय, साधन भक्ती करत असताना हृदयात जर प्रभूविषयी प्रेम जर नसेल, काय सश्रम एव केलम, तो श्रम आहे, धर्म नाही. तो जरी प्रभूविषयी प्रेम जर निर्माण होत नसेल साधन भक्ती करून, सश्रम एव केवलम, तो श्रम आहे, तो धर्म नाही. किंवा भगवत भक्ती धर्म नाही, तो श्रम आहे. आणि मग साधन भक्तीचं वर्म आहे हृदयात प्रेम असणं. आणि सिद्ध भक्तीचं वर्म आहे, अर्थात एकदा देव आणि भक्त अभिन्न रूपाला प्राप्त झाला नंतर पुन्हा वास्तव अभेद आणि कल्पित भेद ठेवून, कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत ठेवून भक्ती सुखासाठी तो देवाला देव करतो. आपण भक्त होतो, मी भक्त तो देव ऐसे करे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. कधी? आत्मस्थिती भाव प्राप्तीनंतर. ही भाविरक्ती आहे. आणि पुन्हा भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात आपे सुंदरम. मधुसूदन सरस्वती सांगतात, भक्तीसाठी कल्पिला द्वैत आहे, अद्वैतापेक्षा सुंदर आहे, चांगलं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भक्ती सुखा लागे आपण पे दोही भागे, वाटून अंगे सेवकै बाणे, एरा नाम फिरवी ठेवी, भजतया वज बरवे, न भजतया दायोगी आजो. अर्थात प्रभूचं दर्शन झालं नंतर भक्त देव झाला. पुन्हा त्या देवाला म्हणतो, देवा तू देव राहा, पुन्हा मला भक्त कर. खोटं खोटं. आता फक्त आपल्या त्या भक्तीचा आनंद लुटायचा आहे. आणि मग अर्थात शास्त्रामध्ये जीवनमुक्ती विलक्षण सुख म्हणतात. तर सेवन करण्यासाठी वास्तव अभेद आणि कल्पित भेद ठेवून पुन्हा भक्ती करणं हे सिद्ध भक्तीचं वर्म आहे. आता वर्म तरी कशाला म्हणतात? वर्म कशाला? प्रत्यक्षात वर्म असतं बरं का. मृदंगातलं वर्म आहे, गायनातलं वर्म आहे बरं का, प्रत्येकातलं वर्म आहे. आता गायनामध्ये स्वर लागला पाहिजे आणि मृदंगामध्ये ताल असला पाहिजे बर का. एखादा म्हणजे छपताळ, चक्रधर, काय त्याला त्रिताल बर का, असं किती वाजतात पण त्याला हरिपाठ वाजवत नाही, धागिनाता नीट वाजवत नाही, दुसरं आडवं लागतं. मृदंगातलं वर्म आहे ताल असणं आणि गायनातलं स्वर असणं बर का. एक याज्ञवल्क्य नावाची स्मृती आहे. ते याज्ञवल्क्य नावाच्या स्मृतीमध्ये श्लोक आला, तालज्ञ आणि स्वरज्ञ. तालाला जाणणारा आणि स्वरला जाणणारा मुक्तीला प्राप्त होतात बरं का. फक्त देवासाठी केली पाहिजे बरं.
इथं थांबतो. तालज्ञ बरं का आमचे गुरुवर्य परतस्मने मृदंग विद्या जिथून आली ना, बरं का आमचे गुरुवर्य परमपूज्य वैद्य बाबा पांडुरंग बाबा वैद्य. बरं आता जो मला सप्ताह तुम्हाला माहिती आहे 200 टाळकरी असतात, 300-400 टाळक एकच मृदंग असतो. बरं का आणि तिकडं पलीकडे माईक नसतं, इकडूनच माईक असतं, आवाज मर्यादित असतो. अलीकडे अवघड झालं, बोलणंच अवघड आहे. आता आमच्यापेक्षा एवढा आवाज असतो बस. आणि बस तुम्ही ते मग हे करायचं आणि ह्यांनी ते चक्रधर वाजवायचं मध्ये. आता ते सोलो वादन आहे का कीर्तन हेच कळत नाही. अर्धा तास त्या चालीमध्ये काय वक्त्याने सांगावं काय. आणि बस खडून टाळ्या वाजवतात काय, ते पकवाज वाजवत काय काय. आता मला येत नाही म्हणून म्हणत नाही, पण ती मर्यादा नाही कीर्तनाची. मग गुरुवारी बंडातात एकदा असं आळंदीला फ्रूटवाल्यामध्ये फार मोठा सप्ताह होता. बरं का हे आता लाईव्ह चाललंय खरं, मी पाहत होतो ते. बरं का तिथे मोठा सप्ताह होता. आदल्या दिवशी दोघं ते वादक होते, आता ते नावं घेत नाहीत, प्रसिद्ध आळंदीतले वादक. त्यांचे काय तुरीमिरी झाली, ते पकवादाचं मायकात सुरू झालं. बरं का आणि दुसरे जे तात्यांचं कीर्तन, तात्याने अर्धा अभंग बोलले, 1.5 तास मग त्यांची हजेरी घेतली. तुम्ही काय आहे गायन वादन तुमची क्षमा बघून सांगतो बरं. त्यांचा अधिकार, त्यांचं वाक्य बोला म्हणलं तर बोलतो, नाही तर बोलत नाही. बरं का माझं काय अधिकार नाही, पण ते महात्म्याचे वाक्य. ते म्हणले हे तुम्ही काय आहे तुम्ही साथीदार आहात, 7.5 नाहीत तुम्ही. कीर्तनाचे 7.5 नाही, साथीदार आहात. आता कीर्तन झाल्यानंतर बघून सोलो वादन हो द्या तुमचं सुरेल मैफल गायन कम किती ऐकतात, कोण किती ऐकत ते विठाला मृदंग लावत असताना सुद्धा वैद्यभावात मी सांगत होतो, मृदंग लावत बरं का इकडचं घरला इकडचं लागतं, इकडचं लागतं. बरं का माझे जवळजवळ त्रितालापर्यंत बोलत झालेत. आता वाजवता येत नाही मला, पण 2 वर्ष शिकतो वैद्यभावाकडे. बस इकडून रक्त निघायचं, 4-4 तास प्रॅक्टिस करा इंद्रायणीवर. बरं का पण वाजवायचं जमलं नाही आम्हाला ते. बरं का थोडं त्या काळ वाजवायचं जसं येईल तसं, पण आता ते प्रॅक्टिस नाही. बरं का ते इकडं बाबा काय करायचं, असं करायचं, एका ठोक्यात मृदंग लावायचं. काय माणसं 2-2 मिनटं ठोकीत राहतात मध्ये. ते वर्म असतं, ते एक घराला इकडचं घर लागतं, ते वर्म आहे प्रत्येक. काय माणसाचे किती आलापे घातात, मग सूरच लागत नाही. आणि काय माणसं खेडेपाडे असतात बाबा, कुठं त्याचं पकवाज वाजले ना त्यांचा ताल कधीच जात नाही, बरोबर ते तालातच वाजवणार. तुम्ही ते ठाई चाल म्हणा, कोणतून धरा, बस कोण्या मात्रात धरा, ते बरोबर तालात वाजतात. ते हृदयात मुरला असो, अंगात मुरला असो ताल. बरं का काही ना देवानं कंठ दिलेला असतो. बरं का वर्म असतं क्षेत्रातलं प्रत्येकातलं. आता हे बाकीचं वर्म सांगत गेलो बाहेरचं, ते भक्तीतलं वर्म निघून जायचं. बरं का प्रत्येकाचं वर्म भिन्न. आता ते तुम्हाला माहिती आहे इतिहासामध्ये, तो जरासंध मरत नव्हता, मध्ये जर फाडला तरी बस त्या राक्षस जोडल्यामुळे पुन्हा जोडल्या जायचा. मग देवाने गवताची काडी घेतली, इकडे पिकली आणि ते बस ते धडं असं फेकलं, तो मेल्या गेला. अर्थात प्रत्येकाचं वर्म असतं, तसं भक्तीचं साधन भक्तीचं वर्म आहे. हृदयात प्रेम असणं साधन भक्तीचं वर्म. आणि सिद्ध भक्ती प्रभूचं दर्शन झाल्यानंतर सुद्धा पुन्हा त्या दर्शनाचं आनंद घेण्यासाठी भक्ती करणं, ते आहे सिद्ध भक्तीचं वर्म. आणि भक्तीचं वर्म ज्याच्या हातात आलं नाम प्राप्त झालं, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती हातात आलं. म्हणजे असं तळहाताचा आवाज असा असतो, एकदम प्रत्यक्ष त्याला प्राप्त असतो. हातात आलं म्हणजे त्या हृदयात प्राप्त झालं. आणि त्याला काय आहे भक्तीचं अंतरंग फल आहे, तया घरी शांती क्षमा. साधन भक्तीने सिद्ध भक्ती प्राप्त होते. मग भक्त्या संजाता या भक्ती, साधन भक्ती सिद्ध भक्ती, अर्थात प्रभूचं दर्शन होतं. आणि प्रभूचं दर्शन झाल्यानंतर तया घरी शांती क्षमा दया. काय आहे शांती क्षमा दया, ही दैवी संपत्तीचं उपलक्षण आहे. हे 3च गुण नाही, दैवी संपत्तीचे अनंत गुण त्या हृदयात आणतात. भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगितली, पुढे 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगितली, 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाचं लक्षण सांगितली, 14व्या अध्याय गुणातीत महात्म्याची लक्षणं सांगितली. एकाच वर्ग सर्व गुण ही दैवी गुण त्या हृदयात आश्रय करतात. किंवा शांती क्षमा दया नाही, हे उपलक्षण आहे, सर्व गुण नांदतात. तया घरी शांती क्षमा दया, ही काय भक्तीचं अंतरंग फल आहे. अंतरंग फल तया घरी, घरी शब्दाचा अर्थ आपण ज्या घरात राहतो तोही घर. बरं आणि
तिचे चिखला मातीचं घर ते पण घर, आणि ज्या घरात आपण शरीर राहतो आपलं हृदय हे घर आहे. आणि ज्या वेळेला हे हृदयात आपली शांती क्षमा राहते, आणि ज्या माणसाच्या हृदयात शांती क्षमा दया राहते त्या माणसाच्या घरात राहतात तिथेही शांती क्षमा दया आहे. काही काही माणसं घरात शांती निकेतन आणि मग तिथं सर्व शिमगाच. बरं का, तिथं काही शिमगाच असतं, शिमखा. बरं का, अर्थात घरावर नाव ठेवून कुठं शांती प्राप्त होत असते का? त्या घरात राहणाऱ्या माणसाच्या हृदयात शांती असली पाहिजे. आणि घरात राहणाऱ्या माणसाच्या हृदयात जर शांती असेल तर भौतिक हृदयामध्ये शांती नांदते. तया घरी शांती क्षमा दया. आता पहा क्रम किती सुंदर आहे. अगोदर दया किंवा क्षमा नाही, अगोदर शांती क्षमा आणि दया. आता पहा शांती शब्दाचा अर्थ काय, क्षमा शब्दाचा अर्थ काय आणि दया शब्दाचा अर्थ काय? अर्थात माऊलीला विचारा, माऊलीने शांतीची व्याख्या केली. शांती त्याला म्हणतात तरी घेऊन ज्ञाते ज्ञाता ज्ञान मागुते हरपे ते निरुते शांती पैगा. बस ज्ञाता ज्ञान आणि ज्ञे हे त्रिपुटी जिथे मावून जाते, प्रभूचं अभिन्न रूपाने दर्शन होतं, अनिर्वाच्य अवाच्य दृंग मात्र वास्तव तिथे प्राप्त होते आणि प्रभूच्या दिव्य आनंद हृदय तल्लीन होऊन जातं. वृत्ती तदाकार आनंदाच्या आकाराचे होते, त्याला शांती म्हणतात. आता माऊलीकडे दृष्टांताची रेल चल. माऊलीने दृष्टांत दिला कोणता? महाप्रलय होतो का त्यावेळेस पाणी जल त्यावेळेस वर्णन केलं. जैसा तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसा विश्वाचा पवाडू, जैसा प्रलयांबचा उभडू बुडो निश्वाचा पवाडू होय आपण पाणी बडू आपण पाचे. जैसा प्रलयांबचा उभडू, महाप्रलयाच्या वेळेला पृथ्वी जलमय होते. उभडू म्हणजे लोंढा. महाप्रलय एवढा त्या पाण्याचा लोंढा येतो तर पृथ्वी जलमय पाणीच पाणी होऊन जातं. बुडवो विश्वाचा पवाडू. पवाडू शब्द विस्तार, विश्वाचा विस्तार त्या पाण्यात डुंबून जातो, बुडून जातो ते. बस होय आपण पाणी बडू आपण मग का पाण्याची दुसरं काहीच नाही. पुढचे वेळ येतात मग उगम ओग सिंधू हा नुरेचे व्यवहार भेदू जलाक्याचा बोधू तो ही कवणा. मग या नदीचा उगम कुठून होत होता? उगम ओघ प्रवाह कुठं होत आहे आणि कुठं सागर? सिंधू मध्ये सागर. उगम ओघ सिंधू हा नुरेची व्यवहार भेदू, पण सर्व पाणीच पाणी होतं. आणि जलाय की ते पाणी गंगासारला कुठं गेलं, गंगासार कुठं आहे हे काहीच सांगता येत नाही. बस तैसी ज्ञा देता मिटी ज्ञातृत्व ही पुढे पोटी उरे त्याची किरीटी शांतीचे रूप. ही माऊलीची शांती आहे. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञे, प्रमाता प्रमाण आणि प्रेमे, द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी मावून जाते आणि अभिन्न रूपाने परमात्म्याच्या आनंदात वृत्ती तल्लीन होऊन जाते. अर्थात ती शांती आहे. बस शम नाम कल्याण तणु विस्तारे जे कल्याण वास्तव कल्याणाचा विस्तार जिथे आहे ती शांती आहे. प्रभूचं दर्शन ही खरी शांती. तया घरी शांती क्षमा दया. आता पहा ज्याला देवाचा आनंद प्राप्त झाला आहे तर तोच एखाद्या व्यक्ती अपराध केला, त्रास दिला, अपराध केला त्याला, आणि अपराध जर केला तर त्याला प्रतिकार करत नाही, क्षमा करतो, क्षमा करतो. बरं आता ज्ञानेश्वर महाराजांनी क्षमेची व्याख्या करत असताना अर्ध्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात सर्वई सहात्या गरिमा गर्वाण येतेची क्षमा. जैसे देह वाहोनी रोमा वाहणे नेणे. शरीरावर असंख्य रोम असतात, मग त्याचं ओझं होतं का आपल्याला? नाही. तसं मी किती सहन केलं, सहातू ऐसे स्मरण मुरे. ही क्षमा आहे. किती जरी अपराध केला, ज्यांनी आपला अपराध केलाय, ज्यांनी आपला त्रास दिलाय, त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आपल्याकडे असते. बरं का, ताकद असते. पण प्रतिकार न करता उलट त्याचे दोष पोटात घेतो आणि त्याच्यावर दया करतो, पुढे सहन करतो. तो क्षमा. ज्याला आतला आनंद प्राप्त झालाय, देवाचा आनंद तल्लीन झालाय, त्याला कितीही बाह्य लोकांना त्रास दिला तरी त्याला काय होत नाही. ते सर्व दोष सहन करतो आणि उलट त्याच्यावर दया करतो. आता दयाची व्याख्या आहे का? तरी दया त्यायशी पूर्णचंद्रिका जैसे निमित्तानकडेसे साणे थोर तैसे दुःखित आधी सिनणे हिरता सकवणपणे उत्तम अधमू नेणे वंचुगा. चंद्र जो आहे पौर्णिमेच्या पूर्ण सोहाकडे युक्त होतो, तसा हा उत्तम अधम, हा उत्तम आहे, हा अधम आहे, काय भेदभाव करत नाही. आपलं जे करुण आहे, जो दुःखी व्यक्ती आहे, त्याचं दुःख न, त्याचं कष्ट आहे, हिरता सकणोपणे, तर कणवळपणा दैवपणा एवढा असतो ते नष्ट करण्यासाठी
उत्तम अधम महाग नीच एक श्रेष्ठ काही पाहत नाही. पै जगी जीवनासारखे वस्तू वर उभके जाते जीवित राखे तृणाचे हे. पाण्याचं दृष्टांत दिलं. पाणी काय करतं? पाणी जर वाहत असताना पाणी एखादं गवत आता वाळत आहे, स्वतः नष्ट होतं पण गवताला जिवंत करते. पाणी आहे जीवन. त्याला जीवन, पाण्याला दुसरा अर्थ जीवन म्हणतात. जीवदान जोता तर जीवन संपवून टाकतं, दुसऱ्या जीवदान देतं ते. स्वतः पाणी संपतं आणि त्या गवताला गेलं ते गवत हिरवगार होतं आणि ते स्वतः नष्ट होतं. ते पाणी असतं. तसा महात्मा किंवा माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, निम्न भरली या उणे पाणी ढवचे नेणे, ते श्रांता तोषोणी जाणे सामोरिया. पाण्याचा स्वभाव असा असतो, पावसाचं पाणी जर पडलं, असा सखोल जर भाग असला, जे खड्डा जर असला, ते खड्डा परिपूर्ण भरल्याशिवाय निम्न भरल्या उणे उणे निम्न भरले पाणी ढवच नेणे. ते खड्डा पूर्ण भरल्याशिवाय पाणी पुढे जातच नाही. तुम्ही जर बघा पावसात पाणी खड्डा जर पूर्ण भरतो, लेवल होते, पुढे पाणी जातं. बरं, तसं ते श्रांता तोषोणे जाणे सामोर्या. थकलेला भागलेला दुःखी जो जीव आहे, त्याला संतुष्ट प्रसन्न केल्याशिवाय पुढे जात नाही. पुढे जासा महात्मा असतो. आणखी माऊली दृष्टांत देतात काय हे, पाऊस आलाय किंवा पायी काटा नेटे, तर व्यथा जीव उमटे, तैसा पुळे संकटे पुढे लहानसे येणे. आता काय आयुर्वेदशास्त्र आहे, पाया जर काटा टोचला तर वेदना हृदयाला होतात. पाऊस आला आहे तर डोळ्याचे लागे होतच आहे. पायाला जर मालिश केली डोळे शांत होतात. पायाला काटा टोचला तर वेदना जर हृदय होतात. जर आपल्या काटा टोचल्यानंतर आपल्या जे वेदना होतात, तर दुसऱ्या काटा टोचल्यानंतर आपल्या हृदयाला वेदना होणं, त्याला म्हणतात दया. ती आहे दया. नामदेवाच्या जीवनातलं चरित्र असं आहे. नामदेव एकदा आई म्हणा, नामा जा जा सरपण घेऊन ये, जंगलात जा, वाळल्या लाकडं घेऊन ये. नामदेव जंगलात गेले, वाळल्या लाकडं गोळा केले, पण वाळल्या लाकडं सापडे ना. मग झाडा उचलले, हातात कुऱ्हाड होती आणि कुऱ्हाडीनं झाडाच्या फांद्या तोडू लागले. फांद्या तोडत असताना त्या झाडाच्या फांद्यावर रस खाली, आपण चिक म्हणतो, रस खाली गळू लागला. नामदेवरायला वाटलं की वेगाने कुऱ्हाडीचा घाव या फांदीवर घातलाय आणि फांदे रडायला लागले, झाड रडायला लागलं. झाडा भयंकर दुःख दिलं. मी किती दुःख दिलं झाडाला. आता झाडाचं दुःख मला कसं समजेल? काही ऐका, संताचं हृदय कसं असतं. नामदेवराय झाडावर खाली उतरले, जेवढ्या वेगाने फांदीवर घाव घातला, प्रहार केला, तेवढ्या वेगाने आपल्या मांडीवर घाव घातला आणि मांडी रक्तबंबा झाली. मांडीवर रक्त जेव्हा वाहू लागलं आणि नामदेवराय म्हणू लागले, आता मला जेवढ्या वेदना होतात ना, माझ्या मांडीवर घाव घातल्याने जेवढं दुःख होत आहे, तेवढं झाडात दुःख झालं असलं पाहिजे. झाडा मला जसं दुःख झालं तर झाडा दुःख झालं पाहिजे. ही भारतभूमी आहे. झाडाचे दुःख जाणणारे दिव्य महापुरुष या मातीमध्ये अवतीर्ण झाले. आज माणसं कितीतरी दुःखी होत राहतात, पण कोणी धावून जात नाही. ही माणूसपणा नाही बरं का. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी आणि दुसऱ्या सुखाने सुखी, हा माणूसपणा आहे. हे खरं मानवी जीवन आहे. ही परोपकारी जीवन, मानवी जीवन आहे. स्वार्थ 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 म्हणते कधीच जीवना समाधान होणार नाही. हृदय जेवढं व्यापक होतं, व्यक्तिमत्वाचा विकास काय असतो, कपडे घातले भारी मग काय नाही. व्यक्ती अंतर्गत जेवढं व्यापक, हृदयातला भाव जेवढा व्यापक, तेवढं व्यक्तिमत्व व्यापक. बस विश्वाचे माझे घर, ऐशी मती जयाती स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. नामदेवराय आहेत, झाडाच्या वेदना जाणतायत. मला काय सांगायचं, दुसऱ्याला जे वेदना होतात त्या स्वतःला होणं, ह्याला दया म्हणतात. झाडाला तुम्हाला वेदना तसं झाडाला होत आहे, ही दया आहे. मला वाईट वाटतं, एखादं कोणी दुःखी असेल, अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही, मला फार वेदना होतात, मला फार वाईट वाटतं. अरे खिसा हात घाल ना जरा, 10 रुपये 2 रुपये काढ आणि दे ना जरा त्यात. नाही ना, मला फार वाईट वाटतं. आणि हात तिकडे बांधला जातो, खिसाकडे हात जात नाही. ज्याचा हात जातो तो बाहेरच निघतो आणि ज्याचा ठेवून ठेवून फाटून जातो. काय काय माणसं असे आहेत ना, पोटाला खात नाहीत, दुसऱ्या देत नाहीत. कशासाठी करता हेच कळत नाही. अरे बाबा, पैसा असेल, बाकी असेल, आपल्या शरीरासाठी आहे बरं का. पैशासाठी आपण नाहीत, पैसा आपल्यासाठी आहे. आपलं ते साधन आहे, ते साध्य नाही, ते निर्वाहाचे साधन आहे. काय काय लोकांना पोटाला अन्न खात नाहीत, नीट कपडे नीट घालत नाहीत, पोटाला चांगलं कधी खाणार नाही, सटर फटर काहीतरी खाणार, चटणी फिटणी काय उगं पैसे बांधून ठेवतात. का माणसं उपाय काय काय ते. म्हणून यस्य तृष्णा काय आहे, सतो दरिद्र यस्य तृष्णा विशाळा सतो दरिद्र हा. दरिद्र कोण, त्याची तृष्णा विशाळ आहे. असून सुद्धा न खाणं,
असूनचा उपयोग न करणं हे दरिद्री मनुष्य आहे, हे घरी विकारपणा आहे. अर्थात काय सांगत आहे, सोर दुसऱ्याला देणं दया आहे. आणि म्हणून दयेचं वर्णन करत आहे. पावशत आताला आहे ते डोळ्याचे लागे होत जाय, तैसा परसुखे जाय सुखावी तो. पायाला जर शीतळ आता लावली तर डोळ्यात थंडगारपणा वाटतो, तसं दुसऱ्याच्या सुखाने सुखी आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी ही मानवाचं जीवन आहे. तुम्ही करून बघा. बस आपण जर मग सकाळ उठल्या माझ्या शेजाऱ्याचं चांगलं झालं पाहिजे, सर्व गावातल्या लोकांना चांगलं झालं पाहिजे, ही एवढी व्यापक भावना करा. जेवढी व्यापक भावना करतो तेवढं आनंद हृदयात प्रकट होतो. आणि जेवढं संकोचित हृदय करतो तर दुःख प्रकट होतं. तुकोबाराचा अभंग, त्या अभंगाचा अर्थ सांगतो. दुसऱ्याचं दुःख पाहून, शेजारी पाजारी भाऊबंदी गावातले दुसऱ्याचं भौतिक आनंद पाहून जर आपल्या पोटात पोटसूळ उठत असेल, दुःख होत असेल, समजा पापी. पापी दुसऱ्याचं भौतिक वैभव पाहून जर वाईट वाटत असेल, पापी आहे. आणि दुसऱ्याचं भौतिक वैभव पाहून आनंद वाटत असेल, दुसऱ्या दुःख पाहून जर आनंद वाटत, पापी आहे. बस. आणि दुसऱ्याचं दुःखाने दुःखी आणि सुखाने सुखी समजावा आपली योग्य वाटचाल चालली आहे. हे सुसंवेद्य आहे. आपलं हृदय आपल्या कळत, दुसऱ्या कळत नाही. आपण किती पाण्यात आपल्या स्वतः कळतं. आणि म्हणून अर्थात हे खरं मानवीची दया, ही दया आहे. बस दुसऱ्याच्या दुःखाने सुखी आहे, आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी आणि दुसऱ्या सुखाने सुखी दया आहे. दया घरी शांती क्षमा दया. आता अगोदर शांती क्षमा दया क्रम असं का? खरी शांती ज्याला प्राप्त झाली आहे, देवाचा आनंद ज्याला मिळाला आहे, तोच व्यक्ती अपराध सहन करू शकतो. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर तुकोबरायांना मंबाजी गोसावीने काट्याच्या काठीने मारलं. जे काठी लाकूड घेतलं त्या लाकडातले काटे सुद्धा काढले नाहीत. ते लाकडा काटे तसेच होते. बाबाईचं म्हणा असं काटे, अंकुशदार काटे होते. काट्यासहित काठीने मारलं. ते काटे अंगात खुपसले, काठी मूड रक्तमय शरीर झालं. एवढं मारलं तरी महाराज चित्त महासुखी पहुडले याचे ओचे नाही. ही आहे शांती. शांती आहे. महाराज दररोज कीर्तन करायचे, 14 टाळकरी असायचे. आणि कीर्तन करत असताना त्या दिवशी मंबाजी भाऊ कीर्तनात दिसला नाही. महाराज मला मंबाजी दिसत नाही. थांबा, आता विठ्ठल विठ्ठल भजन सुरू केलं. थांबा तुम्ही करा भजन विठ्ठल विठ्ठल. कंबर बांधल्यासोय त्याच्या घरी गेले. थंडी दिवस होती. गोदला पांग झोपला होता मंबाजी. महाराजांनी ते गोदलं बाजूला काढलं, हातात तेलाची वाटी घेतलेली आहे. आणि जे आहे त्याला हाताने मारलं, त्या हाताने महाराजांनी त्याच्या हातावर तेल टाकलं, हाताली मालिश करू लागले. त्याला थंडगार लागलं. तो जागा झाला. महाराज काय करता? तर महाराज म्हणाले, मंबाजी बुवा तुम्हाला मारण्याची सवय नाही बरं का. गुरुवर्य प्रातस्मरणी आपले चंद्रशेखर बाबा सांगतात, महाराज सांगतात. ते महाराज काय म्हणाले तुकोबाराय, मंबाजी बुवा तुम्हाला मारण्याची सवय नाही म्हणून तुमचे हात दुख लागलेत. आता त्यांना मारण्याची सवय नाही म्हणून यांना मार खायची सवय का? बरं का. हृदय असं साधूचं. गुरुवर्य महाराज सांगतात, तुम्हाला मारण्याची सवय ना, तुझे हात दुखू लागले, मालिश करत आहे. ही आहे क्षमा. महाराजाच्या एवढी शक्ती होती महाराजाकडे. महाराज मंबाजी बुवाकडे असं डोळे वाटरून जर महाराज पाहिलं असतं ना तर मेला तर असताच बाबा. राख सुद्धा कधी गंगाला निघून गेली ती सापडली नसती. राख सुद्धा शिल्लक राहिली नसती. एवढी ताकद होती महाराजांच्या डोळ्यामध्ये, एवढी शक्ती होती. एवढी शक्ती असताना सुद्धा त्याला काय प्रतिकार केला नाही. क्षमा आहे, कृपा केली, दया. दुसरं उदाहरण घ्या. आपली नाथषष्ठी झाली कालच झाली एकनाथषष्ठी. नाथरायाला ते यवन आहे, मलेंचे आहे, थंडीचे कडाक्याची जानेवारी थंडी पडली आहे आणि पहाटे 3-4च्या दरम्यान गोदावरीमध्ये बर्फासारखं पाणी आहे. नाथराय स्नानासाठी जातात. नाथराय स्नान करून आले, हा पान खाल्लं आणि पान खालून अंगावर थुंकला तो. महाराज पुन्हा ते सोयात स्नान करतो, ओले कपड्याने देवाला पाणी घालायचे होते. पुन्हा महाराज गोदावरीमध्ये गेले, पुन्हा थुंकला. एकदा दोनदा नाही, 108 वेळा थुंकला. अर्थात बर्फासारखं पाणी, कडाक्याची थंडी आहे, एवढा थुंकला तरी, एवढा स्नान केलं 100 वेळेला तरी वेदना ही शांती आहे, वेदना नाही. आणि बस त्याला काही शिक्षा दिली नाही, क्षमा आहे. आणि शेवटी महाराज यवन अंगावर थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला.
देवाने मुक्त केला प्रसाद देवाने मुक्त केला प्रसाद देवाने मुक्त केला प्रसाद देवाने मुक्त केला येऊनी अंगावरी तुपला येऊनी अंगावरी तुपला येऊनी अंगावरी तुपला येऊनी अंगावरी तुपला प्रसाद देवनी मुक्त केला प्रसाद देवनी मुक्त केला प्रसाद देवनी मुक्त केला प्रसाद देवनी मुक्त केला प्रसाद देऊन मुक्त केलं ही दया आहे. आणि एवढ्या थंड पाण्यामध्ये स्नान केलं बर्फासारखं एक शांती आहे. आणि प्रतिकार काही केला नाही, अपराध पोटात घेतले, क्षमा ही दया घरी शांती क्षमा दया. काय दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. महाराज अभंग आहे. आणि दया घरी शांती क्षमा दया आणि दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. बस तिथे दया क्षमा शांती ते देवाची वस्ती आहे. आणि भक्तीचं वर्म ज्याच्या हातात आलं दया घरी शांती क्षमा दया हे अंतरंग फल आहे. आणि भक्तीचं बहिरंग फल आहे. अर्थात भक्तीचं बहिरंग फळाचं प्रमोच्च शिखर आहे अष्टमहासिद्ध्या. त्या भक्ताच्या घरी हा जो उभ्या असता हकलून दिला तरी ते जात नाहीत दुसऱ्या चरण. अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी ओळखती द्वारी अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी ओळखती अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी हे अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी ओळखती द्वारी अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी अष्टमहासिद्धी ओळखती नवदत्ता तुरी नवडिता नवदत्ता तुरी नवडिता अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी ओळखती द्वारी अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी त्या भक्ताच्या हृदयामध्ये शांती क्षमा दया नांदणं. आणि बहिरंग फळ आहे
त्या भक्ताच्या घरी अष्टमहासिद्ध्या हा जुळ उभ्या राहतात सेवा करण्यासाठी. नवजता दुरी दौडिता हाकलून दिलं तरी जात नाहीत. अष्टमहासिद्ध्या 11व्या स्कंदात वर्णन आहे. ते सिद्ध्या, त्यामध्ये महासिद्ध्या लगिमा, गरिमा, महिमा आणि मा असं ते महासिद्ध्याचं वर्णन आहे. सिद्ध्या कधी प्राप्त होतात? देवाची निष्काम भक्ती केली सिद्धी प्राप्त होते. आणि ते कधी नष्ट होतात? त्या सिद्ध्याचा दुरुपयोग झाला नष्ट होतात. सिद्ध्या परमार्थात साधक का बाधक? खऱ्या देवाच्या दर्शनात बाधक बाधक आहे काय. बस सिद्धी लावे पिसे कोणत आहे आपुसे, नाथ महाराज म्हणतात. नेरे राधहंसे पाणी काय. अर्थात वृद्धी सिद्धीचे द्वंद्व पडून ठाते. ते दोन प्रतिबंध आहे. लहान लिबू रडायला लागलं तर आई त्याला खेळणं टाकते आणि खेळण्यात मग्न झालं तर आई त्याला जवळ येत नाही. लेकरू जेव्हा खेळणं फेकून देतं ना आई म्हणून टाहो फोडतं तेव्हा आई येते. देव पण तसाच आहे. एखादा भक्त जर देवाकडे चालला वृद्धी सिद्धी ऐश्वर्य प्रलोभन देव टाकतो आणि त्याच्यात मग्न झाला देव दूर होतो. बस देव येत नाही. मग खरा साधक आहे त्यामुळे गुंतत नाही. बस मनाप्रमाणे घडणं त्याला सिद्धी म्हणतात आणि ऐश्वर्य प्राप्त होणार वृद्धी म्हणतात. हे तपाचा प्रभाव आहे. काय आहे? जर वृद्धी सिद्धी जी आहे ना ही सिद्धी, बस सिद्धी जी आहे त्या सिद्धीमुळे देवाचं दर्शन दूर होतं. आणि नंतर त्याला काय तप प्रदर्शन होतं पण देवदर्शन दूर जातं. आणि म्हणून भगवत भक्त आहे त्याच्यात गुंतत नाही. पण भगवत भक्ताचं ऐश्वर्य असं. तुकोबरायचं 18 विश्व दारिद्र्य, छत्रपती शिवाजी महाराज तुकोबराय शिष्य. त्या नजरांना पाठवलं, सैनिकांना पाठवलं, सोनं चांदी सर्व घेऊन गेले. महाराज भांडारराव भजन करत होते. महाराज म्हणले दुपारची वेळ आहे आणि तुम्ही आता नेमकं घरी आलेला इथे आल्यात माझ्याकडे, अगोदर जेवायला बसा पुढचं बघू. तर सैनिकांनी विचार केला मी काही नाही म्हणून घेऊन आलो हे मला जेवायला बा का म्हणलं सर. पण महाराजांचा अधिकार त्यांना माहिती होता. त्यांनी पंक्ती धरल्या शेकडो असं सैनिक आहे आणि वास तिथं श्री बालाजीचा बेत. तुम्हाला महाराज माहिती का श्री बालाजी? बाल महाराज मागचे बाल महाराजांना जॅकेट घातलेले महाराज माहिती का श्री बालाजी? तर कॅमेरेकडे फिरवा जॅकेट, त्यांचा जॅकेट घ्या मध्ये. चांगलं आहे बाबा, एवढे लहान लहान लेकरं ह्याच्यात आहेत. आनंद आहे महाराज बरं का. कारण लेकरं कुठेतरी जातात, चांगलं आहे, आनंद आहे. अर्थात श्री बालाजी माहिती पोरांनो तुम्हाला? श्री बालाजी, श्री बालाजी तिरुपती बालाजी नव्हे. वैद्यवा सांगायचे श्री बालाजी व्याकरणात प्रत्याहार सूत्र. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू आणि जी म्हणजे जिलेबी. श्री बालाजी आमचे वैद्यवा सांगायचे, गुरुवारी वैद्यवा सांगायचे श्री बालाचा बेत म्हणे. बस काय महाराजांचं ऐश्वर्य. अष्टमहासिद्धी वंगती द्वारे नवदता दुरी दौडिता. नामदाराचं चरित्र जीवनातलं, नामदाराचं चरित्र. नामदार दारिद्र्य घरामध्ये एक परिसा भागवत होता, रुक्मिणी मातेचा भक्त. आणि ते रुक्मिणी मातेने त्याला परीस दिला होता. मग परीस आल्यानंतर घरात काय लोखंड आलो सोनं व्हायचं. परिसा भागवत आणि नामदोराच्या पत्नी मैत्रिणी होत्या. ते सर्व माहीत झालं. मग ते परिसा भागवत म्हणाले त्यांची पत्नी म्हणाल जा हे स्वरीस घेऊन जा, लोखंड आलो सोनं करा परत द्या. आणि नंतर ते असं केलं नामदोराच्या घरच्यांनी. आणि सर्व मग काय घरात मिष्टान्न, सुगंधाचा घर मिष्टान्नाचा वास. महाराज म्हणले घर नंबर चुकलाय काय, कुठून काय पदार्थ आले, कसं झालं, काय झालं विचारलं नामदोराने घरात. ते म्हणले असा असा परिस आहे, असं असं केलं, असं असं आणलं सर्व. बरोबर कसा असतो परिस बघू दे बरं. आता फकड महात्मे कधी काय करतील काय नाही ते काय निष्प्रहस्य तृण जगत ज्याला म्हणतात. बस कसा असता परिस बघू दे मग, बघू दे बघू दे. मग घेतला दिला चंद्रभागेच्या वगैरे फेकून. आता 2-3 दिवस झाले परिस परत नाही. ते परिसा भागवताची पत्नी भांडाई उठली, परिस घेतला, चोरून ठेवलं, लपून ठेवला, द्यायला तयार नाहीत. बस सुरू आलो भांडणं. नामदोरा म्हणले भांडू नको बाबा. चंद्रबा वाळवंट टाकला, चल तुला घेऊन तिथं घेऊन देतो. त्या हाताला द्र वाळवंटात घेऊन गेले. आणि वाळवंटात मध्यभागी सर्व दगड असे गोटे होते. आणि घे तुझा परिस, घे तुझा परिस. तो परिसा भागवत मला महाराज तुमचं हिरवड्यात ऍडमिट करायचं काय? अहो माझा परिस घेता दगड घ्या म्हणतो का मला म्हणून? अरे दगडात खाली. अरे नाही बाबा परिस आहे ते. बरं का महाराज हातात घेतलं. ते हातात घेतल्यानंतर आणमण लोखंड. आणि त्यांनी लोखंड आणलं आणि दगडाला लावलं. महाराजाचा हात ज्या दगडाला लागला त्या दगडाचा परिस झाला. दगडाचा परिस.
दगडच होते ते वास्तवात. पण महाराजांना हात लागल्याबरोबर लोखंड आण म्हणतो आणि लोखंड आणल्याबरोबर त्यात लावलं तर त्याचा लोखंडाचं सोनं झालं. अर्थात दगड राहिला नव्हतं, हात लागलं परी झाला. एवढी ताकद असते महाराज संतांची. अष्टमहासिद्धी वंगते द्वारी नवजता दुरी दोवडिता. आणि आसुरी प्रवृत्ती आहे तेथे दृष्टगुण मिळ निशेष चैतन्याचा वास झाला माझे. आसुरी प्रवृत्तीत दोष एकही दोष औषधाला शिल्लक राहत नाही का. चैतन्याचा वास झाला माझे. हृदयामध्ये विशेष चैतन्य ज्याला म्हणतात. अर्थात प्रभूचं प्रगटीकरण झालेलं आहे, प्रभूचं विशेष रूपाने दर्शन झालं. आणि म्हणून दुष्टगुण अर्थात आसुरी प्रवृत्ती एकही दोष औषधाला सुद्धा शिल्लक राहत नाही. दैवी आसुरी प्रवृत्तीचे 6 दोष आहेत आणि दैवी संपदेत 26 गुण आहेत. अर्थात ते एकही दोष राहत नाही. तेथे दुष्टगुण निर्निशेष. आणि ज्याच्यासाठी माणूस अहोरात्र प्रयत्न आहे समाधानासाठी. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ कुटली हळहळ त्रिगुणाचे. संतुष्ट सतन योगी संतुष्ट सतन योगी यतात्मा दृढनिश्चय. संतुष्ट सतन योगी बस. वर्षिवणी सागरू जैसा जळ नित्य निर्भरो तैसा निरुपचारो संतोष जो. उपचाराशिवाय बाह्य पदपदार्थाशिवाय बाह्य काही नाही. आतला आनंदानं आनंद झालाय. ज्याला आतला आनंद येतो काय आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तू अमृतातील ठेवी तू कांदिके विसेवी तैसा ससुख अनुभवी न भोगी वृद्धी. ससुख आत्मसुख ब्रह्मसुख ज्याला मिळालंय भौतिक गुंतत नाही. अर्थात तो महात्मा जो आहे त्याला महाराज म्हणतात संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ सदा सर्व काळ. बस महाराजांप्रमाणे देवाचं दर्शन काय. तेच देवाचे दर्शन सदा राहे समाधान. सदैव समाधानी असणं हे देवाचं दर्शन आहे. हे खरं प्रभूचं दर्शन आहे. आणि ह्याचं चित्त देवाच्या भक्तीमुळे देवाच्या सेवेमुळे संतुष्ट हे चित्त सदा तुटली हळहळ त्रिगुणाचे. हे त्रिगुणाचे आहे प्रक्षोभ आहेत. हे त्रिगुणाचे प्रक्षोभ त्याला होत नाही. गुणातीत अवस्था त्याला प्राप्त होते. आणि भक्तीचं वैभव काय शांती क्षमादय हृदयात नांदते नवलं नाही. भौतिक ही सर्व वैभव लोटांगण पुढे घालतायत नवलं नाही. ज्याची सेवा करतो देव त्याचा नोकर होतो, देव त्याचा चाकर होतो. आणि छोटी छोटी कामं न सांगता करे सर्व काम. तो छोटी छोटी कामं सुद्धा करतो. शेवटचं चरण तुका म्हणे त्याचा सर्व भार. हे तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. तुका म्हणे त्याचा
नवदता दुरी दवडिता दवडिता नवदता दुरी दवडिता नवदता दुरी दवडिता नव विठोबा रुक्माई का म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होण्या. ज्या भगवंताची हा सेवा करतो तो भगवान परमात्मा शांती क्षमादाय हृदयात प्रगट करतो. भौतिक सर्व काही वैभव त्याला देतो. नवल नाही तो देवच त्याचा दास होतो, सामण नोकर होतो. कामार म्हणजे छोटी सुधी क्षुद्र काम करणारा नोकर होतो आणि सर्व त्याचा योगक्षमाचं वहन करतो. चालवी कामार होड देव सर्व भार. अर्थात अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पूर्वीपास तेषां नित्याभियुक्तानां योगक्षमं वहाम्यहं. परमात्मा योगक्षमाचं वहन करतो. जीवनामध्ये कमी आहे तो देतो आणि दिलेलाच अप्राप्तस्य परिपालन क्षेम हा, प्राप्तस्य परिपालन क्षेम हा. आणि अप्राप्त आहे ते मिळणं त्याला योग म्हणतात. जे मिळालंय त्याला क्षेम म्हणतात. परमात्मा सर्वात असंभाळ करतो. हा जो श्लोक आहे भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये आहे, योगक्षम वहामी अहम वहामी. त्याला मी सर्व काय ते वहामी. जसं आपण जर गवताचा भारामा डोक्यावर घेतो वाहतो तसा देव वाहतो. हा श्लोक आहे भगवद्गीता. भगवद्गीता महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये आले. 18 पर्वाचं महाभारत आहे. त्या महाभारतामध्ये 1 लाख काही 1.25 लाख म्हणतात. अर्थात एवढं महाभारताच्या काय टीका लिहिली जगन्नाथ मिश्रा. त्यांनी विचार केला की वहामी पद बरोबर नाही, एक करोमी पद बरोबर आहे. संकल्प मात्रे करोमी. परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा करतो समर्थ आहे. तर संकल्पाने सर्व काय होतं. प्रत्यक्ष जसं आपण डोक्यावर एखादं ओझं वाहतो तसं ओझं वाहण्याची गरज नाही. भक्ताचं कल्याण हो एवढं भक्ताला मिळावं. संकल्प केलं मिळू शकतं ना, एवढी ताकद आहे त्याच्याकडे. त्याला प्रत्यक्ष डोक्यावर घेऊन जाण्याची गरज नाही. वहामी पद बरोबर नाही. करोमी संकल्प मात्रेन करोमी. संकल्प मात्रेने सर्व परमात्मा करतो. आणि म्हणून त्यांनी ते पद चुकीचं आहे म्हणून लाल रेस ओढले त्याच्यावर. आणि रात्री झोपले, सकाळी उठले. पूर्वीचे मासे पकड असायचे. दिवसभर जे दुपारी मधुकरी आली दुपारीच खायचे, संध्याकाळी सुद्धा राहायचे नाही. दुपारात आम्ही मधुकरी आणायचं, सकाळी खाल्ले ती संध्याकाळी खायची, दुपारी खायचं नाही खायची, दुसऱ्या सकाळी तीच खायची. आता तुमचे आता आळंदी अलीकडचे विद्यार्थी पुण्यवान आहेत बरं का. आळंदीला ताजं मत. आमच्या जुन्या काळामध्ये आम्ही 86, 87, 88, 88, 89ला बरं का सकाळची भाकरी दुपारी खायची.
आणि ती सकाळची संध्याकाळी 9ला खायची, राहिली तर सकाळी पुन्हा दुपारी तीच खायची. आणि सुतक पडलं तर मग शिळ्या भाकरी, आता आपली बाजरी भाकरी तिकडे बाजरी, आपल्या मराठवाड्यात बाजरी नसते, तिकडे बाजरी, आणि ती शिळ्या भाकरी वाळून ठेवायच्या आणि ते खायच्या. कधी कधी चटणीसुद्धा मिळायची नाही. पिठी जर उघडी असली ना, आमच्या चटणीचं अपहरण होत असेल, चटणी चोरल्या जात असे आमची, आणि चटणी घ्यायला पैसे नसायचे. बरं का, बरं जुन्या काळाचा आमचे गुरुवर्य वैद्यवा सांगायचे, आमचं द्वादशीला पोट भरायचं, बारशीला, आणि पक्वाद भजनातून एक भाकरी द्यायची म्हणे. दळायला सुद्धा सरोडलं जायचं, आळंदीत पिठाची गिरणी नव्हती म्हणे. जुना काळ फार कष्टाचा असायचा. बरं का, अर्जुन ते हे कणाद तुम्हाला माहिती आहे ना, आस्तिक 6 दर्शन आस्तिक 6 नास्तिक, त्यामध्ये कणाद आहे. कणाद नाव का पडलं? कणम आत्ती ती कणाद, कण कण, आता आपण जे खळ करतो, जुना का खळ असायचं, आणि ते धान्याचे कण त्या मातीत पडले मात्र म्हणायचे. बरं का, आणि ते मात्र अर्थात ते मात्र ते कण वाचायचे आणि एखादी भाकरी करायची आणि ते खायचे. कणम आत्ती, कणकण गोळा करून खातो त्याला कणाद म्हणतात. हे दर्शनकार झाले. काय खूप जुने महात्मे असायचे. ते मधुकरीला गेले, आणि गेल्यानंतर कुठं काय मधुकरी मिळालं नाही. सिद्धाईचं काय ओली मधुकरी नाही, कोरडी सिद्धा काही मिळालं नाही. आता घरात काय द्यायचं? घरी लेकरं बाळा होते सर्व घराने, काय करायचं? त्याला काळजी पडली, आणि देवाने असं गोंडस रूप धारण केलं. डोकं टोपली आहे, त्या टोपलीमध्ये तूप आहे, रवा आहे, साखर आहे, सर्व सिद्धा सामुग्री टोपलीत घेतली. आता देव आहे, लहान बालकाचं रूप धारण केलं, आणि त्या झोपडीवर गेले. त्याची पण घरातली माणसं म्हणजे हाक मारली, तो टोपली ओझं घाम आलेला पाहता, तेवढं देवाचं देखणं रूप पाहिलं, ते माऊली मंत्रमुग्ध झाली. पाहता पाहता डोळ्यात मुखाकडे नजर गेली, तिथं जखम झाली होती, रक्त कपाळ झालं होतं, भरभर रक्त वाहत होतं. त्या माऊलीला राग आला, बाळा एवढं ओझं तुझ्या डोक्यावर दिलं, आणि कुणी मारलं? कुणा ओझं दिलं? तो बालक म्हणून तुमच्या पतीनं ओझं दिलंय आणि मारलं, त्यांनीच मारलं. एवढं ओझ आहे लहान लेकरात, एवढं मारणं त्या सोपतं का? साठी बुद्धीकडे नाटी झाली. काय काय बोलू लागलं ते? साक्षात देव मारलं म्हणजे काय केलं? वहामी पद बरोबर नाही, डोक्यावर वाहत होते, नष्ट केलं म्हणजे देवाला मारल्यासारखं जखम झाली. आणि मग ते माऊली टोपले घेऊन घरात गेली. बाबा थांब म्हणजे काहीतरी दवा करते, आणि घरात माऊली गेली तर देव गुप्त झाले. आणि नंतर ते जगन्नाथ मिश्र आले, पाहत असं वृत्तांत सांगितला, आणि मुली एवढं ओझं दिलं, आणि तुम्हाला काय वाटतं काय? घाव घातला, किती गोंडस बालक, आजपर्यंत असं अजब देखणं बालक कधी पाहिलं नाही. साक्षात भगवान परमात्मा होता, आणि ते माऊलीचे डोळे भरून आले. ते महात्मा त्यांनी ओळखलं, माझ्या प्रभूशिवाय कुणी नाही. वहामी पद हेच बरोबर आहे. देवानं डोकर वाहायला हे बरोबर आहे. माझं देवा माफ कर, क्षमा कर, हे करोमी पद बरोबर नाही. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामर होवनिया. तुको बरायचा अभंग आहे. उंच नीच काय नेणे भगवंत तिष्ठे भाव. हे अभंग आहे 13 चरणी. पहिल्या चरणामध्ये काय आहे? भक्ताचं वर्णन नाही, चरित्राचं. शेवटच्या पुंडलिकाचं वर्णन आहे. मधले जे 11 चरण आहेत, त्या 11 चरणात 2 चरणात 2 भक्ताचं चरित्र आलंय. 11 2 22, हे 22 भक्ताचं चरित्र. शेवटच्या पुंडलिकाचं 23 भक्ताचं चरित्र आलंय. देव भक्ताची कशी कशी सेवा करतो, कोण्या भक्ताची कशी कशी देवाने सेवा केली, देव घरातले कामं कसं करतो. भक्त काय असतात? देहाने देहाची सेवा न करता, देहाने देह समर्पिते देवा, देह देवाचे कारणे. देहाने देवाची सेवा करतायत, त्यांच्या देहाची, त्यांच्या गेहाची, घरादाराची सेवा देव करतो. बस त्यांना स्वतःचं काही भान नसतं. बस त्यांच्या त्या पालनपोषणाची त्यांना भ्रांती नसते. बस सर्व भार देवावर घातला असतो, आणि देवाला सर्व काळजी असते. घरात कमी काय तेही देतो, परमार्थात भक्ती ज्ञान वैराग्य तेही देतो, अन्न पाणी वारा तोही देतो, पोषितो जगासी एकला तो. बस तुझं मोकळी राहायचं, अर्थात सर्वांचा तो परमात्मा देतो. महाराज ते सांगतात, तू का म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊन या. बस अष्टमहासिद्धी अंगतेद्वारे नवजता दुरी दौडिता. भगवान करो आपल्या ही जीवनामध्ये देवाला मान्य होणारी, देवाला आवडणारी, देवापर्यंत जाणं. तुका म्हण काय आहे? तुका म्हण नको वरपंग देवा, घे माझी सेवा भावशुद्ध सेवा, माझी भावशुद्धाची सेवा घे, तुला मान्य होईल अशी माझी सेवा घे. अरे वरपंग जीवनात नको. आणि बस तुला जर जीवनात मान्य सेवा झाली तर बस
तुकोबाराय ज्ञानोबाराय गुरुबा काकाय महात्म्यांना भक्तीचा दिव्य फल प्राप्त झाली. आमच्याही जीवनात त्याचे फल प्राप्त व्हावीत असे प्रभू चरणी प्रार्थना करू. झाल्यानंतर प्रभूच्या चरणी गुरुदेवाच्या चरणी समर्पित करू आणि एकच मागणी करू. तुम्ही संत माझ्याकडा कराल दिठीचा बोहडा तर तुम्हा मान एवढा होईन मी ज्ञानेश्वर माऊली.